नमस्कार मित्रांनो, होऊ घातलेल्या 3000 पदांपैकी जी 1000 पदे आता या महिन्यामध्ये भरणार आहे, जाहिरात येणार आहे, त्या जाहिरातीसाठी आपल्याला अभ्यासाचं कसं नियोजन करायचं? कारण की आपल्याकडे आता जाहिरात साधारणतः एका महिन्याच्या जाहिरात येईल आणि जाहिरात आल्यानंतर 2 महिन्याच्या आत काय त्याची परीक्षा होणार. त्यामुळे आपल्याकडे जवळपास 90 दिवस आहे. तर 90 दिवसाचं आपल्याला काटेकोरपणे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे ते या ठिकाणी आज आपण पाहणार आहे. तर या ठिकाणी बघूया मित्रांनो, काही जणांकडे अभ्यासासाठी 4 तास असतील, काही जणांकडे अभ्यासासाठी 6 तास असतील आणि काही जणांकडे या ठिकाणी अभ्यासासाठी काय 10 तास असतील. तर या ठिकाणी गृहिणी किंवा जॉब करणारे यांच्यासाठी सुद्धा अभ्यासाचं हे नियोजन काय बरोबर लागू पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं आहे, तुमच्याकडे सपोज धरा या ठिकाणी आहेत 90 दिवस. किती दिवस? 90 दिवस आहे. या 90 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिक हा कव्हर झाला पाहिजे. 90 दिवसामध्ये तुम्हाला काय काय वाचायचं त्याची अगोदर मी लिस्ट तुम्हाला सांगतो. 90 दिवसामध्ये तुम्हाला वाचायचं आहे स्टेट बोर्ड. 90 दिवसामध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायचं आहे. नंतर वाचायचं आहे संदर्भ पुस्तके. संदर्भ पुस्तके या ठिकाणी तुम्हाला वाचायचं आहे. नंतर याच्यासोबतच तुम्हाला वाचायचे आहे जुन्या प्रश्नपत्रिका. जुन्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला वाचायच्या आहेत किंवा या ठिकाणी पाहायच्या आहेत. नंतर तुम्हाला या ठिकाणी सोडवायच्या आहेत सराव प्रश्नपत्रिका. कोणत्या? सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला काय सोडवायच्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या 4 गोष्टी या ठिकाणी काय करायच्या आहेत. 4 गोष्टीच्या अगोदर तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याकडे दिवस आहेत 90 दिवस. तर 90 दिवसामध्ये जर या ठिकाणी तुम्ही साधारणतः कमीत कमी 6 ते 8 तास या ठिकाणी तुम्हाला काय अभ्यास करणं आवश्यकच आहे. 6 ते 8 जर तुमचा अभ्यास नसेल तर तुमचं पूर्ण टॉपिक वाचणं आणि रिव्हिजन होणार नाही. त्या दृष्टिकोनातून तुम्ही कमीत कमी 6 ते 8 तास तुमचा या ठिकाणी वेळ काढा. कितीही जॉबला जाणारा, बिझनेसला जाणारा माणूस जरी असेल तर तो 6 ते 8 तास, 6 तास तर हा कुठल्याही पद्धतीत काढू शकतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जर सकाळी 10 ते 5 जॉबला जात असेल किंवा 10 ते 7 जरी जॉबला जात असेल तरी 8 वाजतापासून तर रात्री 12-1 वाजेपर्यंत ती व्यक्ती अभ्यास करू शकते. तर या 6 तास पहिल्या मध्ये या ठिकाणी आपण याचं विभाजन पहिले 30 दिवस, दुसरे 30 दिवस आणि तिसरे 30 दिवस असं करणार आहे. आणि या ठिकाणी जे 6 तास आहेत, जे 8 तास आहेत, या 8 तासाचं आपण विभाजन करणार आहे 2 तास, 2 तास, 2 तास, 2 तास. म्हणजे या ठिकाणी यांचं जे विभाजन आहे ते 2 तासात करणार आहे आणि यांचं जे विभाजन आहे ते 30 दिवसामध्ये करणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे? तुम्हाला वाचायचं आहे स्टेट बोर्ड. पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टेट बोर्ड वाचायचं आहे. आता स्टेट बोर्डसाठी तुम्ही पुस्तकं स्वतः विकत नाही आणले तरी चालते. स्टेट बोर्डचे जे पुस्तकं आहेत, तुमच्या आजूबाजूला लहान मुलं आहेत त्यांच्याकडून तुम्ही या ठिकाणी भूगोलाचे पुस्तक वाचायचे आहेत. महत्त्वाचं म्हणजे भूगोल, विज्ञान, इतिहास, आणि नागरिक शास्त्र इत्यादी महत्त्वाचे जे 4 विषय आहेत, हे 4 विषय तुम्ही स्टेट बोर्डचे जे आहेत 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी तुम्हाला जसेही मिळतील हे सगळे स्टेट बोर्ड तुम्हाला साधारणतः या ठिकाणी पहिल्या महिन्यामध्ये संपूर्ण स्टेट बोर्ड संपवायचे आहे. कारण की तलाठी भरतीमध्ये एकदम स्टेट बोर्डचे जसेचे तसे या ठिकाणी काय प्रश्न विचारलेले असतात. या ठिकाणी तुम्हाला जाता पहिले विषय सांगतो की या ठिकाणी विषय असतात तुम्हाला मराठी, नंतर असतो गणित व बुद्धिमत्ता, नंतर असतो जीके आणि नंतर असतो इंग्रजी. तर साधारणतः प्रत्येक विषयाला 25-25 प्रश्न या ठिकाणी काय येतात. किती? 25-25 प्रश्नाचं या ठिकाणी तुम्हाला विभाजन केलेलं असते किंवा 25-25 प्रश्न येतात. पहिल्या महिन्यामध्ये तुमचं या ठिकाणी स्टेट बोर्ड जर झालं तर या ठिकाणी तुमचा बेसिक जो असतो, बेसिक कन्सेप्ट, उदाहरणार्थ MPSC मध्ये सुद्धा जसेचे तसे प्रश्न काय आयोग उचलून घेत असते, जसेचे तसे वाक्य स्टेट बोर्ड मधले. त्यामुळे तुम्हाला एकदा स्टेट बोर्ड वाचायचं आहे. जर तुम्हाला हे स्टेट बोर्ड वाचायचं नसेल तर स्टेट बोर्डचा गणित जीके पब्लिकेशनचा एक ठोकळा आहे, तो ठोकळा तुम्ही वाचू शकता. म्हणजे तुम्हाला स्टेट बोर्ड वाचण्यासाठी भरमसाठ पुस्तकं विकत आणायची गरज नाही किंवा याचं घे करायची गरज नाही. ठोकळा आणायचा साधारणतः या ठिकाणी 30 दिवसाच्या ऐवजी 15 दिवसात तुमचा ठोकळा वाचणं होते. असं समजू की या ठिकाणी हा ठोकळा जो आहे आपल्या osdepo.com वर सुद्धा तुम्हाला हा ठोकळा काय मिळू शकते आणि ते पण फ्री ऑफ डिलिव्हरी मध्ये. तर ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी 30 दिवसाचे मी अजूनही या ठिकाणी तुमचे 15 दिवस वाचवले. म्हणजे या ठिकाणी 30 दिवसातले पहिले 15 दिवस, 30 दिवसातले पहिले 15 दिवस या ठिकाणी तुम्ही वाचले ठोकळा वाचला. ठोकळा झाला तुमचा कव्हर. आता नंतरच्या दुसऱ्या 30 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या
दररोज 2 तास मराठी, 2 तास इंग्रजी, 2 तास गणित व बुद्धिमत्ता आणि 2 तास जीके. आता या ठिकाणी 2-2 तास जीके वाचून तुम्हाला कळणार नाही. या ठिकाणी साधारणतः तुम्हाला आता हे 30 दिवस आणि हे दिवस, हे 15 दिवस आपण जे आहे ते सध्या बाजूला ठेवूया. ते 15 दिवस काय या ठिकाणी तुम्हाला बाजूला ठेवूया. नंतर या ठिकाणी सांगू तुम्हाला की काय वाचायचं. आता या 15 दिवसामध्ये, या 30 दिवसामध्ये किंवा या 30-60 दिवसामध्ये बघा, मराठीचे आहेत एकूण 35 चॅप्टर आहेत या ठिकाणी. तसे तर काही चॅप्टर हे 2-2 पेजेसचे आहेत. उदाहरणार्थ शब्दाच्या शक्ती, की जो चॅप्टर एका तासामध्ये सुद्धा तुमचा होतो. असं समजा की या ठिकाणी तुम्हाला मराठीचे आहेत 30 चॅप्टर. मराठीचे 30 चॅप्टर आहेत. म्हणजे 30 चॅप्टर वाचायला तुम्हाला एका चॅप्टरला जर 2 दिवस दिले तर तुम्हाला साधारणतः 60 दिवसामध्ये होतात. किती दिवसामध्ये? 60 दिवसामध्ये. इंग्रजीचे सुद्धा 30 चॅप्टर आहेत, गुणिले 2 बरोबर 60 दिवसात हे 30 चॅप्टर होतात. नंतर आहे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्तामध्ये मात्र तुमची इथं कच लागणार आहे, कारण की गणिताचे आणि बुद्धिमत्ताचे मिळून एकूण आहेत 60 चॅप्टर. या 60 चॅप्टरला तुम्हाला एका दिवशी एक चॅप्टर तुम्ही जर अटपला. ऍक्च्युअली गणितामध्ये कोणकोणते मेन चॅप्टर आहेत ते जर तुम्हाला कळलं तर त्या ठिकाणी चांगलं होईल. मात्र तरी सुद्धा पहिली रिव्हिजन जर असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी पूर्ण स्पेशल एका दिवशी एक चॅप्टर म्हणजे 2 तासात तुमचा एक चॅप्टर झालाच पाहिजे. तर 60 दिवसाचे 60 चॅप्टर. नंतर आहे जीकेला या ठिकाणी विषय आहे 5. जीकेला विषय तुमचे 5. जीके साठी तुम्हाला वाचायचा आहे तात्याचा ठोकळा. जीके साठी तुम्हाला तात्याचा ठोकळा वाचायचा आहे. आणि हा तात्याचा ठोकळा वाचून या ठिकाणी डबल अकॅडमीने स्वतःच्या ऑनलाईनर 8000 नोट्स तयार केलेले आहेत आणि चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला ऑनलाईनर तयार करून आपण देणार आहेच. त्या ऑनलाईनर तुम्ही नोट्स घेऊ शकता जीकेचा तात्याचा ठोकळा वाचल्यानंतर. तर या ठिकाणी तुम्हाला 60 दिवस आहेत. या ठिकाणी इतिहास, भूगोल, अर्थ, विज्ञान, काही तांत्रिक या ठिकाणी काही संकीर्ण घडामोडी असतात. उदाहरणार्थ कशा की भारतात सर्वात मोठं, सर्वात लहान, सर्वात छोटं, हे अशा जे काही असतात महत्त्वाचे जीके, याला जीकेच म्हणतात ओरिजिनल. ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाचन आहे. साधारणतः तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक विषयाचे जर धरलं तर या ठिकाणी 60 चॅप्टर या ठिकाणी तुम्हाला येतात. 6 विषय जरी धरले तर इतिहासाचे 10, भूगोल 10, जीके 10, विज्ञान 10 असं जर केलं तर साधारणतः तुमचं 60 दिवसामध्ये तुमचं आरामशीर मध्ये वाचणं होते. तुमचं या ठिकाणी 60 दिवसाचं नियोजन झालं. आता या नियोजनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? या नियोजनामध्ये काय करायचं की जे तुमचं इंग्रजी आहे, मराठी आणि इंग्रजी मग यामध्ये काय होते की तुम्हाला 25 प्रश्न येतात. किती प्रश्न येतात? 25 प्रश्नांपैकी 12 प्रश्न हे व्होकॅब्युलरीचे असतात, 13 प्रश्न हे व्याकरणचे असतात. 12 व्होकॅब्युलरी आणि 13 व्याकरण असतात. त्यामुळे त्या 2 तासाचा 1 तास तुम्हाला व्होकॅब्युलरी वाचायचं आहे, 1 तास तुम्हाला व्याकरण वाचायचं आहे. आता या ठिकाणी मराठीचा जे अभ्यासक्रम आहे साधारणतः कधी एका दिवशी एक चॅप्टरला 2 दिवस तुम्हाला लागत नाहीत. लक्षात ठेवा, दररोज मराठी वाचा तर बाकीच्या विषयाला तुम्ही न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे मराठी या ठिकाणी जेवढं लवकरात लवकर तुम्ही अटकून घेसाल तेवढा वेळ तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताला एक्स्ट्रा देता येईल. दुसरी गोष्ट, गणित आणि मराठी या टायमामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा वाचायच्या आहेत. कारण की मराठीचे 30 चॅप्टर वाचायला तुम्हाला 60 दिवस म्हणजे भरपूर झाले. कारण की ऑलरेडी आज रोजी जर प्रत्येकाची परीक्षा घेतली तर 25 पैकी प्रत्येकाला 15-20 गुण काय मिळतात. म्हणजे तुमचे जे चॅप्टर चांगले आहेत त्या चॅप्टरला जास्त वेळ देऊन उपयोग नाही. तो वेळ तुम्ही कुठं घालायचा आहे? तो वेळ तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकेत घालायचा आहे. दुसरी गोष्ट, दर रविवारी या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायची आहे. काय सोडवायचं आहे? टेस्ट सिरीज. दर रविवारी या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायची आहे आणि ती टेस्ट सिरीज तुम्ही दर रविवारी सोडवायची आहे. न चुकता कोणते प्रश्न चुकतात, किती प्रश्न चुकतात, कोणते विषयाचे प्रश्न चुकतात हे तुम्हाला कागदावर लिहून टाकायचे आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही 100 प्रश्न सोडवले, तुमचे 30 प्रश्न चुकले तर ते 30 प्रश्न तुमचे कोणत्या चॅप्टरचे चुकलेले आहेत हे तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुमचे गणिताचे किती चुकले 30 पैकी, या ठिकाणी जीकेचे किती चुकले, मराठीचे किती चुकले, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमचं काय चुकत आहे हे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही जर डायरेक्ट पेपरलाच जर जासाल तर मित्रांनो तिथं तुम्हाला चुकीला माफी नसते. त्यासाठी सराव पेपर, आपल्या डबल अकॅडमीचे सराव पेपर आहे, ते पेपर तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रश्न चेक करायचे आहेत की कोणते चुकले आणि ज्या चॅप्टरचे चुकले, ज्या विषयाचे जास्त चुकले त्या विषयाकडे तुम्हाला जरा जास्त लक्ष द्यायचं आहे. म्हणजे तुमचा जो कच्चा पाया आहे,
जो कच्चा भाग आहे तो पक्का झाला. आज रोजी प्रत्येकाला इथं साधारणतः 1,400च्या आसपास काही मार्क पडतात, काही जणांना जास्त पडत असतील. पण तुम्हाला जे मेन चुकतात ना, ज्या चुका तुम्ही जर दुरुस्त केल्या तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होतो आणि तुमचा स्कोर वर या ठिकाणी काय जातो. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन करता येते. नंतर जुन्या प्रश्नपत्रिका वाचायच्या आहे, दर रविवारी सराव प्रश्नपत्रिका वाचायची आहे. जुन्या प्रश्नपत्रिका किंवा या ठिकाणी पुस्तकं मराठीसाठी मोरा वाळंबे, बाळासाहेब शिंदे, गणित बुद्धिमत्तासाठी वशे सर, राणे सर, आपण गणित बुद्धिमत्तेच्या नोट्स सुद्धा काढत आहे, तर हे तुम्ही वाचू शकता. जीके साठी तात्याचा ठोकळा आणि आपले नोट्स हे पुस्तक तुम्हाला या ठिकाणी www.com वर फ्री ऑफ कॉस्ट होम डिलिव्हरी या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही वाटलंच तर तिथे जाऊन बाय करू शकता. तसेच मित्रांनो या ठिकाणी आपली डबल अकॅडमीची ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच सुद्धा या ठिकाणी काय ॲपवर चालू आहे, की जेथे तुम्ही काय झालेले लेक्चर परत सुद्धा पाहू शकता, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता, नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील आणि प्रत्येक शिक्षकांनी ई बुक सुद्धा त्या ठिकाणी काय देण्यात येणार आहे. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला या अभ्यासाचं नियोजन कळालं असेल. प्रत्येकजण आपले 2 तास, आता प्रश्न आला हे 2 तास कोणते, काही जण 6 ते 8 असतील, काही जण 10 ते 12 देतील, काही जण 12 ते 4 देतील किंवा काही रात्रीचे 8 ते 10 देतील. हे तुम्हाला ठरवायचं की कोणत्या 2 तासात तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्या 2 तासात तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही गेले तर या ठिकाणी तुम्हाला निश्चित यश मिळण्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी तलाठी भरतीच्या ग्रुपसाठी तलाठी @chat_, हे सर्च करायचं आहे किंवा हा 8010457760 हा माझा नंबर आहे. याच्यावर तलाठी भरती बॅचची चौकशी तुम्ही करू शकता. तुम्हाला तलाठी भरतीच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या ग्रुपला सुद्धा तुम्ही काय जॉईन होण्यासाठी मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तसेच मित्रांनो नवीन अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तलाठी भरती पदाबद्दल कुठलेही डाऊट असेल, शंका असेल तर मला कॉल करा, मी निश्चित तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. येथेच मी थांबतो. परत एकदा सगळ्यांना तलाठी भरती निमित्त हार्दिक शुभेच्छा. आता तुमचं सर्वांचं तलाठीमध्ये तुमचं निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.